हाय फ्रेंड्स, आज आपण ना डाळ भिजवायची झंझट ना मिक्सरला बारीक करायची झंझट, झटपट होणारे मेदूवडा ही रेसिपी पाहणार आहोत. खूपच स्वादिष्ट आणि करायला एकदम सोपे. त्यासाठी आपण पोहे घेतले आहेत, जे आपण चिवडा बनवतो त्याचे. ते स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतले. त्यामध्ये मीठ टाकलं चवीप्रमाणे, हिंग टाकलं आहे, मसाला टाकला आहे मी, त्याने खूप छान चव येणार आहे. आणि लाल मिरची पावडर टाकली आहे, तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकायचं. हिरवी मिरचीची पेस्ट पण टाकली आहे. हळद तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आणि अख्खे जिरे टाकले आहेत. आणि जो बारीक रवा घेतला होता तो टाकला आहे. आणि 2 उकडलेले बटाटे छान असे आपण किसून घेणार आहोत. तुम्ही हाताने बारीक करून घेतले तरी चालेल, पण असे किसून घेतले की छान बाइंडिंग तयार होईल. आणि हे सर्व मिश्रण आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. मैत्रिणींनो, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की कशी बनवली आहे रेसिपी. आणि खूपच स्वादिष्ट आणि झटपट होणारी, की अगदी पाहुणे अचानक आले आणि काय बनवू असं प्रश्न पडला ना, तर तुम्ही हे पोहे नसतील तर तुमच्या घरातील जे पोहे आहेत पोहे खायचे, ते पोह्यांचं बनवलं तरी खूपच अप्रतिम असा बनतो. हे बघा, अशा प्रकारे आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत, म्हणजे जे कोरडं झालं आहे रव्यामुळे ते छान असं रवा पण भिजेल त्यामध्ये. अशा प्रकारे बघा आपण छान मळून घेतला आहे. आणि आपण 15 मिनटासाठी झाकून ठेवले. 15 मिनटानंतर बघू शकतो रवा असा छान फुलला आहे. आणि अशा प्रकारे छोटे छोटे त्याचे गोळे करायचे आहे. आणि वड्याला कसं आपण आकार देतो, छान असं थापून त्यामध्ये गोल असं होल पाडायचं. बघा बघा किती छान झाला आहे वडा. मी तुम्हाला दुसरा पण करून दाखवते. खूप सुंदर आणि करायला एकदम सोपे. हे बघा, अशा प्रकारे आपण छान गोळा करून घ्यायचा. तुम्हाला जेवढं मोठा हवा आहे तेवढा मोठा करून घ्यायचा. बघा किती छान झालेत. हे बघा, अशा प्रकारे मी करून घेतले आहेत. आणि तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. अगोदर तेल पूर्ण कडकडीत गरम करायचं आणि नंतर आपण जेव्हा वडे त्यामध्ये टाकणार आहोत तेव्हा मध्यम गॅसवर छान अशी कुरकुरीत आपण भाजून घेणार आहोत, तळून घेणार आहोत. खूपच सुंदर रेसिपी मैत्रिणींनो, त्यामुळे करून बघा. आणि आवडली तर लाईक आणि शेअर करायची आहे. आणि कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. तुमच्या कमेंटनी खूप प्रोत्साहन मिळतं आणि पुढची रेसिपी करण्यासाठी उत्साह तयार होतो. हे बघा, अशा प्रकारे आपण अलटीपलटी करून घेणार आहोत. बघा किती सहज होत आहेत, कारण आपण सुरुवातीला तेल एकदम गरम केलं आणि नंतर मध्यम गॅसवर छान अशी कुरकुरीत भाजून घेणार आहोत. माझ्या चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकनचं बटन आहे ते प्रेस करायचं, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या साध्या, सिंपल आणि भन्नाट चवीच्या रेसिपी पाहायला मिळतील. बघा किती छान असा सोनेरी रंग आला आहे. तुम्ही असे झटपट वडे करून खाऊ शकता. डाळ भिजवायची गरज नाही किंवा मिक्सरला बारीक करायची गरज नाही. आदल्या दिवशी अगदी झटपट होणारे. आणि तेल ह्या वड्यामध्ये अजिबात मैत्रिणींनो तेल राहत नाही. खूप सुंदर आणि क्रिस्पी होतात. अगदी खायला खूप, म्हणजे तुम्ही हे असेच जरी खाल्ले ना तरी खूप सुंदर चवीला लागतात. बघा किती सुंदर झाला आहे मेदूवडा. त्यानंतर आपण सर्व करणार आहोत. मी सांबर बनवले आहे. तुम्ही खोबऱ्याची चटणी बनवू शकता. हे बघा किती सुंदर झाला आहे. कुरकुरीत असा आतपर्यंत छान तळला गेला आहे. तुम्ही चटणीबरोबर पण खाऊ शकता. असाच जरी वडा खाल्ला तरी खूप छान लागणार आहे. त्यामध्ये आपण तिखट अगदी छान घातला आहे. बटाट्याचा वापर पण केला आहे, त्यामुळे खूप छान चव लागणार आहे. मैत्रिणींनो, चला मग पटापट लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरायचं नाही. तुमच्या कमेंट ने खरंच खूप प्रोत्साहन मिळतं. आणि मैत्रिणींनो, लाईक आणि कमेंट्स करायला किती वेळ लागतो गं? खरं सांगायचं, पैसे पण लागत नाही. चला मग, स्वस्त राहा, मस्त खा. सर्वांनी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. माझ्या छान छान रेसिपी पाहत राहा.
सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.